रामकृष्ण आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एक वाद खूप गाजत आहे. 6 जून म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे, की हा उत्सव जसं शिवाजी महाराजांच्या बखरीमध्ये किंवा शिवभारतमध्ये जो उल्लेख आहे, तो तिथीप्रमाणे आहे आणि आता जे आपण उत्सव साजरा करतो, तो तारखेनुसार करतो. पण माझं एक साधं सरळ म्हणणं आहे, की तिथीप्रमाणे असू द्या किंवा तारखेप्रमाणे असू द्या, पण शिवभक्त तिथे शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी जात आहेत, तर त्यात वावगं काय आहे? हा ज्यांना तिथीप्रमाणे करायचं त्यांनी तिथीप्रमाणे अवश्य करा आणि ज्यांना जायचं आहे त्यांनी अवश्य जा तिथीप्रमाणे. तेही चांगलंच आहे. आणि जे तारखेप्रमाणे जात आहेत, त्यात वाईट काय आहे? मला तरी आजपर्यंत हे कळालंच नाही. वाईट काय आहे त्यामध्ये? अहो, एका तारखेला जर सगळेच जमा होत आहेत आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे, ही आनंदाचीच गोष्ट आहे. ह्यात पुन्हा वाद घालण्यासारखं काहीच नाही आणि ते बंद करा वगैरे हे सपशेल चुकीचं आहे. अहो, किती लोकांना तिथी माहिती आहे? आज तुम्ही अर्ध्या शिवभक्तांना विचारा, तिथीचं माहिती नाही कोणाला. मग 6 जूनला तारखेप्रमाणे जर येत असले 19 फेब्रुवारीला तारखेप्रमाणे सगळे शिवजयंती साजरा करत असले, यात मला नाही वाटत काही अडचण असली पाहिजे कोणाला. उलटं हे चांगलं आहे, की सगळेच लोकं ते पुरोगामी असो किंवा प्रतिगामी असो आणि जे सोहळा साजरा करणारे जे आयोजक आहेत, ते प्रतिगामी असो किंवा पुरोगामी असो, डावे असो, उजवे असो, शिवभक्तांना काही देणं-घेणं नाही. शिवभक्तांना फक्त त्यांच्या मनात एकच धून फक्त 6 जून. मग ते येतायत, करतायत, करू द्या ना. तुम्ही तिथीप्रमाणे मोठा साजरा करा, तारखेप्रमाणे मोठा साजरा करा. काही अडचण नाही. आम्हाला शिवभक्तांना फक्त शिवराज्याभिषेकाच्या त्या सोहळ्याचीच आतुरता असते. बाकी तुम्हाला काय वाद घालायचे, तुम्ही शिवाजी महाराज पहिल्यापासून तुम्हाला वाद घालण्यासाठीच आहेत. त्यांच्यातले चांगले गुण कोणालाच घ्यायचे नाही. मग ते डावे असो किंवा उजवे असो. आणि कोणत्या जयंती आपण तिथीप्रमाणे करतायत. स्वातंत्र्याच्या आधी जे महापुरुष जन्माला आलेत, मग ते लोकमान्य टिळक असो, सावरकर असो किंवा इतर कोणी असो, त्यांच्या जयंती आपण तारखेप्रमाणे साजरे करतो ना. त्यांच्या कोणत्या आपण तिथीप्रमाणे साजरा करतो. आणि बाकीचे जर तुमचं म्हणणं असेल तुकोबरायांच्या आणि त्यांचे बीज वगैरे आपण तिथीप्रमाणे करतो, तर एक सरळ माझं सांगणं आहे, की हे संत आहे आणि शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत. त्यांना सामान्य माणूसच राहू द्या आणि जगाला कळू द्या, की एका सामान्य माणसानं असामान्य कर्तृत्व केलं. त्यांना तुम्ही देवामध्ये बांधू नका. ते जर सामान्य कॅरेक्टरच राहिले आणि सामान्य माणसाने असामान्य कार्य केलं, हीच प्रेरणा जगाला जाऊ द्या. आणि तीच प्रेरणा आम्ही त्यांच्याकडून घेतो आणि हीच प्रेरणा आम्ही प्रभू श्रीरामचंद्राकडून पण घेतो. प्रभू श्रीरामचंद्रानेही एक मानवी अवतार धारण केला होता आणि मानवाला साजेसच कार्य त्यांनी केलं. म्हणून आपण म्हणतो, की सामान्य माणसाचं असामान्य कर्तृत्व आहे. शिवाजी महाराजांनाही तेच राहू द्या आणि कृपया हे वाद घालणं बंद करा. आणि तुम्हीही आज भिडे गुरुजींचे जे समर्थक असतील, तेही 6 जूनला रायगडावर जातच असतील. कदाचित काही असं नाही आहे, की आपण एखाद्या व्यक्तीला समर्थन करतो. आपण एखाद्या व्यक्तीच्या विचारांनी प्रेरित असतो. सगळेच विचार त्याचे आपल्याला मान्य असतात, असं अजिबात होत नाही. तो माणूसही चुकू शकतो. म्हणून तो माणूस पूर्णपणेच वाईट आहे, असं पण माझं म्हणणं नाही. पण 6 जूनच्या ह्या सोहळ्याला गालबोट लावू नका. जय शिवराय.